उद्या 2 एप्रिल हनुमान जयंती. सकाळी लवकर उठून आंघोळ करून हनुमानजींच्या मंदिरात जायचं आहे. मंदिरात जात असताना सोबत शेंदूर, चमेलीचं तेल आणि रुईच्या पानांचा हार घेऊन जायचा आहे. त्याचबरोबर बुंदीच्या लाडूचा किंवा गुळ फुटाण्याचा नैवेद्य आपल्याला घेऊन जायचा आहे. मंदिरात गेल्यानंतर शेंदूर आणि चमेलीचं तेल हनुमानजींच्या मूर्तीला लावायचं आहे किंवा हनुमानजींच्या चरणांमध्ये अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर रुईच्या पानांचा हार हनुमानजींना घालायचा आहे, धूप दीप लावायचा आहे आणि हनुमानजींना गुळ फुटाण्याचा किंवा बुंदीच्या लाडूचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप करायचा आहे. त्याचबरोबर हनुमान जयंतीच्या दिवशी दिवसभरात कमीत कमी 11 वेळा आपल्याला हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे. सुंदरकांडाचं पठण करायचं आहे. रामरक्षा स्तोत्र, मारुती स्तोत्र यांचं देखील पठण आपल्याला करायचं आहे. तुम्ही 11 माळी जय श्रीराम किंवा श्रीराम जय जय राम या मंत्राचं जप करू शकता. अतिशय सोप्या पद्धतीनं आपल्याला हनुमानजींची सेवा या दिवशी करायची आहे.